देवा महाराजा समर्थात कलया मलया सात तिरळं जंगत तापरिचमार दांडेकार मळेकार असलेले पारापाचराव चिराटीराव चंदार माहिती तुरवस घाडी वस परवस गावडे तिनगाव ते देव रामेश्वरात मर्यादेची भाव म्हणजे तर आत भाऊ कलेश्वर मालेश्वर सातेरी आज तुझ्या भारापाताच्या मेळ्या घेऊन प्लास्टिकाच्या एका लेकरा इलेली असं त्या ठिकाणी त्याचा यशस्वी होण्यासारख्या कर आज तुका भरला असे पटेल आणि त्या तू राजीचा आज हे झारापे गावात घाडीवाडी आज ते लेकरा जातो त्या ठिकाणी त्यांना चांगली व्यवस्थित प्रगती होण्यासारखे कर आणि भारापाताचा एकणी ते ग्रुप घडव आणि त्या लेकरांचा काम योग्य करते मायापुरी भाव पाव होय भारत. लोक म्हणतात की प्लास्टिक शिवाय होताला कसा आमका प्लास्टिक हव्यात आता भाजीक गेला तर प्लास्टिकची पिशवी माशांका गेला तर प्लास्टिकची पिशवी मग आता तुमच्या इथं प्लास्टिक नव्हतंच तुमचा कसं झाला मातीची भांडी कुमाराकडली कागदातून ती या देत साखर बिकर बाना. आता हा दुकानात गेलाय का आता छोटे छोटे पिशवे देतात प्लास्टिकचे मग तेव्हा का दुकानात कसं आणा सामान कापडी 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 पिशवी वापरू. पण आता कशी आता माझं आता दुकान आता पण मी आता बघतोय ना ते काय कधी कधी बऱ्याच वेळा एकच गिऱ्हाईक 4 वेळा जर दुकानात येणार ना तरी 4 वेळा येतात त्यावेळी 4 वेळा त्याला ती पिशवी द्यायची लागते. ऍक्च्युअली आता ते आधी ती पिशवी नेलेली आहे पण तो तीच पिशवी तो परत आणू शकता पण तो आणणार नाही. ऍक्च्युअली त्याचा पुढे उपयोग काय नसतो तो कुठेतरी नंतर ती टाकून. पूर्वी आपला चष्मा काय प्लास्टिकच्या ह्याच्यात नसायचा तो आपल्याकडे कशी एक शीट अशी लेदर टाईप यायची त्याच्यात आपण ठेवून द्यायचो बरोबर ना. त्याचा कुठे आहे आता प्लॅस्टिकची केस. हा मग तेच म्हणतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही ऐकलं असेल तर कोविडच्या काळामध्ये बरंच वायू प्रदूषण पण कमी झालं होतं. सगळ्यांना माहिती आहे की खूप क्लीन झालं होतं सगळं. तर ते आपल्यावरती आहे की आपण कशा प्रकारे गोष्टी पुढे घेऊन जातोय. आपण जर ठरवलं की आपल्याला ही गोष्ट नाही वापरायची किंवा ही गोष्ट कमी वापरायची किंवा जर वापरली तर ती गोष्ट निसर्गात टाकायची नाहीये आणि ती योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेला जर गेली तर त्यापासून आपण सगळेजण सेव्ह होऊ शकतो. सगळ्यांनी बघा 2 प्रकारचे वेगवेगळे 2 प्रकार. आता हे कंपोजेबल आहे. तुम्हाला लगेच कळलं असेल आपण वापरलेलं प्लास्टिक आणि हे प्लास्टिक हे तुम्ही बघा हे कंपोस्ट होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप गावातील घाडीवाडीत तेथील ग्रामस्थांच्या मदतीने प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली. प्लास्टिकचा पुनर्वापर विल्हेवाट याबद्दल चर्चा करून प्लास्टिकला उपलब्ध असणारे पर्याय समजवण्यात आले. महाराष्ट्राला सांस्कृतिक मोठा वारसा लाभलाय आणि आपल्या महाराष्ट्रात सण समारंभ लग्न हे सगळं होतच असतं आणि तेव्हा खूप प्रचंड गर्दी असते. जेवणं होतात आणि अशा जेवणांच्या वेळी हमखास प्लास्टिक यूज होतं आणि हे प्लास्टिक आपण सगळीकडे फेकतो कचरा होतो. तुम्हाला माहितीच असेल पूर्वीच्या काळात लोक पत्रावळी पानांच्या पत्रावळी ज्या इको फ्रेंडली पत्रावळी वापरायचे त्या आता कुठेच दिसत नाही आहेत आणि त्यासाठी छोट्या छोट्या का होईना गोष्टी बदलून इको फ्रेंडली ज्या निसर्गातनं उपलब्ध होतात ज्या प्लास्टिकला पर्याय आहेत ह्या वापरणं खूप गरजेचं आहे. खरं तर शाश्वत जीवनशैली जगणारे गावातले लोक या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहू लागले. गावातील सर्व गावकरी मंडळी आपणाला वेळ मिळेल तसा या प्लास्टिक मुक्त गाव या संकल्पनेला सहकार्य करून कचरा गोळा करून एकत्र करत होती. भावई मंदिर, शाळा, ग्रामपंचायत अशा सर्व ठिकाणी आता प्लास्टिक कचरा कमी झालेला दिसून आला. तर हे प्लॅस्टिक कितीही प्रयत्न तुम्ही केले तर तसे बंद होणार नाही. बंद होणार काय नाही होणार. कायदा कोणत्याकडे आहे? गव्हर्नमेंटकडे. आज किती मुंबईचे किती कारखाने बंद झाले ते असेच आपण बंद झाले काय नाही. गव्हर्नमेंटने त्याच्यावर उपाय करून कायदा काढून सगळं हे करून ते बंद झाले ना. तसेच हे प्लॅस्टिकचे जे कारखाने असत हे तसे बंद होणार नाही. तुम्ही आम्ही सांगून हे कसे बंद होणार नाही. त्याला गव्हर्नमेंटनेच कायदा काढून त्याची अंमलबजावणी करून हे कारखाने बंद करायला पाहिजे तरच हे प्लॅस्टिक बंद होणार.
But don't you think plastic has a lot of effect in the environment? And plastic is one of the major reasons where we have been facing a lot of problem in the climate condition. Whether you see the temperature right now, today we all have come here to a school called Zarab Marathi School to educate the lovely children, because we know how children are the future of any place, and especially for India. So we are educating children to say no to plastic and the usage of sustainable plastic as well. तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त प्लास्टिक कोण खातं? माणूस खातो, बरोबर. तरी मायक्रोस्कोप खाली जेव्हा तुम्ही पाणी बघाल तर त्याच्यात प्लास्टिकचे जे मायक्रोफायबर्स असतात ते या सगळ्या पाण्याच्या प्रत्येक स्रोतामध्ये आज मिसळलेले आहेत, ते आपल्या जमिनीमध्ये मिसळलेले आहेत आणि आपल्या अन्नातून किंवा आपल्या पाण्यातून ते आपल्या शरीरात दररोज जात असतात. आणि मग कालांतराने जो आज आपण सर्वात मोठा आजार म्हणून त्याला गणलेला आहे तो कॅन्सरसारखा आजार हा त्यातून होऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरोळ हे गाव हे पूर्ण कॅन्सर तालुका म्हणून त्यांनी डिक्लेअर करून टाकलेलं आहे. म्हणजे एक तुमचा तालुका जर कॅन्सर तालुका म्हणून जर तुम्ही डिक्लेअर करून टाकत असाल तर याचा किती भयानक परिस्थिती आज पुढे जगावर येणार आहे ती तुमची ह्याची चाहूल आहे. तुम्ही प्रत्येकाने जाऊन आपल्या घरात पहिलं सांगा, नंतर वाडीत सांगा, नंतर गावात सांगा, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण सांगायचं की असं असं करू नका म्हणून. आमच्या शाळेमध्ये हा जो उपक्रम आहे तो गेले 3 दिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे. प्लास्टिकपासून होणारे जे जे दुष्परिणाम आहेत ते विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या प्लास्टिकपासून वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी वापरता म्हणजे पुनर्वापर करून आपण त्याचा पुनर्वापर कशा पद्धती करू शकतो हे त्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. शाळेच्या माध्यमातून ती आजची पिढी जर प्लास्टिक मुक्त झाली तर पुढची येणारी पिढी नक्कीच प्लास्टिक मुक्त होणार. And over here, all the students, all the children in the school have made plastic so beautiful. या शाळेमध्ये 65 विद्यार्थी कार्यरत आहेत, शिक्षण घेत आहेत. या 65 विद्यार्थ्यांच्या घरी जो काय कचरा प्लास्टिक जमणार आहे ते शाळेमध्ये जमा करून ते नंतर नगरपालिकेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीत प्लॅस्टिकचा वापर होतो. आमच्याकडे प्लॅस्टिक जर नसेल तर पुढचं काहीच नाही असं आम्हाला वाटते. पण आता प्लॅस्टिकमुळे होणारे दुष्परिणाम त्याच्यामुळे मी माझ्या घरापासून हे प्लॅस्टिक म्हणजे कसं प्रत्येक गोष्टीत कमी करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करीन. मी माझा आदर्श माझ्या वाडीसमोर ठेवून वाडी प्लॅस्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करीन आणि तो आदर्श मी माझ्या गावासमोर ठेवून गाव प्लॅस्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करीन. आज मला कळलं की प्लॅस्टिकवर उपाय आहेत. संकट असलं की त्यावर उत्तर असतंच. मी माझ्या परीने प्रयत्न करेन की माझ्या घरातले माझे मित्रमैत्रिणी कोणीही प्लॅस्टिकचा वापर करणार नाही. शक्य तेवढा प्लॅस्टिकचा वापर टाळतील.
सध्या गावागावामध्ये सॅनिटरी पॅडचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही आहे. एकतर ते जाळलं जातं किंवा नदी नाल्यांमध्ये फेकलं जातं, त्यामुळे ते पूर्णतः नष्ट होत नाही आहे. तुम्ही सगळे पॅड यूज करता आणि काय करता ते पॅड यूज केल्यानंतर? जाळून टाकतात. ते प्लास्टिकचे असतात त्यामुळे जाळणं हा त्याच्यावर उपाय नाही. तर ह्याला पर्याय म्हणून नैसर्गिकरित्या केळीच्या झाडापासून बनवलेलं सॅनिटरी पॅड सध्या उपलब्ध आहे किंवा मेन्स्ट्रुअल कपने देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण टाळता येऊ शकतं. ह्याचीच कुठेतरी जनजागृती करण्यासाठी आज आम्ही झाराप गावामध्ये आलो आहे आणि एक पाऊल उचलले आहे. तर असे काही पॅड आहेत जे आपण यूज करून आपण ते पहिले नष्ट करणार, ही काळाची गरज आहे. आणि अजून एक ऑप्शन आहे तो मेन्स्ट्रुअल कप, जो आपण एकदा घेतल्यानंतर 2-3 वर्ष यूज करू शकतो. तो प्रॉपर ते लोक दाखवतात कसं लावायचं, ते सगळं ते सांगतात. सो हे 2 ऑप्शन आहेत, ते तुम्ही करायला रेडी आहात का यूज? करणं गरजेचं आहे, तुम्हाला पटलंय ना, तर तुम्ही ते रेडी आहात का करायला? वाडीतील प्रत्येक महिला या चळवळीत सक्रिय सहभाग घेताना दिसून आल्या. त्यामुळे वाडीतील प्रत्येक घर प्लास्टिक मुक्त दिसायला सुरुवात झाली. सध्याची लढाई ही प्लास्टिक विरुद्ध प्लॅनेट म्हणजेच आपण आहोत आणि या लढाईत जिंकणार तर आपणच. आणि त्याची सुरुवात होणं अतिशय गरजेचं आहे. एक वाडी आणि गाव जर प्लास्टिक मुक्त होऊ शकतं तर संपूर्ण पृथ्वी का नाही? हाच ध्यास धरूया आणि वसुंधरा प्लास्टिक मुक्त करूया.